चा पाहिलाय. अगदी दर्जेदार सातत्यपूर्ण फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण अगदी अष्टपैलू कामगिरी ज्याच्या माध्यमातून बघायला मिळते तोच राहुल. यावेळी मात्र गोलंदाजी ट्रॅक वरनं आंबोडे संघाकडनं गोलंदाजीसाठी येतोय. अक्षय सर, सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल. निलेश आणि धीरज झा, निलेश सांबरे आणि धीरज झा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरनं गोलंदाजी करण्याकरिता राहुल पाटील, प्रचंड वेगवान आणि तेवढाच प्रतिभा संपन्न परंतु स्ट्रायकिंग एंडला सुद्धा निलेश सांबरे आहे ज्यांच्या माध्यमातून या मैदानावर आम्ही अगदी दर्जेदार खेळ पाहिलाय. धीरज झा मैदानाच्या आतमध्ये, इट्स अ सिली मिस्टेक, महत्वाची विकेट खेळाडू बाद. ब्रदर्स ग्रुप या नावानं मात्र वालिव संघ आज आपण इन ॲक्शन पाहतोय खेळत असताना. तर विकेट हॅट्रिकला हार्दिक पाटील यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक लागलेले विकेट हॅट्रिक करिता या सामन्यात. राहुल करिता आणि त्याच्या संपूर्ण आंबोडे टीम करिता हरजितजी पाटील यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक करिता 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. निलेश नवीन बॅटर रोशन मैदानाच्या आतमध्ये आलेत परंतु ज्या पद्धतीने राहुलवर यावेळी मात्र जबरदस्त हल्ला आणि बॉल निघून जाईल क्षेत्ररक्षकाला गुंगारा देऊन. थँक्यू. राहुलवर यावेळी मात्र निलेश सांबरे याच्या माध्यमातून एक अप्रतिम फटका बघायला मिळाला जो षटकारामध्ये कन्वर्ट झालाय. त्या ठिकाणी फिल्डरला गुंगारा दिलेला. पॉईंटचे फिल्डर होते त्यांना परंतु तदनंतर बॅकअपला खेळाडू होते जे वेगानं आले आणि एक सिंगल या बॉलवर कंप्लीट केली आहे. सिंगलला वाढून स्कोर कार्डचा विचार केला तर 7 या अंकावर 7 रन्स ऑन बोर्ड, 7 धावा स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात. स्ट्रायकिंग एंडला मात्र आता लेफ्ट हँडेड बॅटर आहे डावखुरा गोलंदाज, डावखुरा फलंदाज राहुलच्या समोर. या वेळेला जितक्या वेगानं आलाय तितक्या वेगानं या बॉलला फेकून दिलाय. बॉल सीमारेच्या पार, षटकार. थँक्यू. यावेळेला पहिला पंटर बॉलला स्टॉप केलं गेलंय. पुन्हा एकदा धावचीची संधी निर्माण झालीये. 1 मोर विकेट डाऊन. रन आउटच्या स्वरूपामध्ये अजून एक हादरा ब्रदर्स ग्रुप वालीव टीमला. विकेट खेळाडू बाद. अशरफ नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आलेत. अशरफ फलंदाजीसाठी. राहुल
पुनश्च एकदा सज्ज होईल आपल्या बॉलिंग ट्रॅक वरनं पुढचा बॉल ओव्हर दी विकेटने. यावेळेला मात्र बॉल चाललाय मिड ऑनच्या रिझन मध्ये. धावचीची तिसरी संधी की काय? धाव नाकारली. आता रिस्की रन घ्यायला तयार नाहीयेत ब्रदर्स ग्रुप वालिवकर, कारण त्यांना सुद्धा माहिती आहे 2 विकेट गमावल्यात, त्यामध्ये महत्वपूर्ण खेळाडू धीरज झाची विकेट होती आणि त्याही कशा गमावल्यात तर सर रनआउट मध्ये गमावल्यात. धावसंख्या आपण पाहिली स्कोर कार्डवर पहिल्या षटकाखेरीस 13 षटक संपलं पहिलं, विकेट गमावल्यात 2 आणि धावसंख्या आहे 13. नवीन गोलंदाज यावेळी गोलंदाजी ट्रॅक वरनं गोलंदाजी करण्याकरिता आपण पाहू शकाल पंकजला आपण बॉलिंग ट्रॅक वरनं गोलंदाजी करताना पाहतोय. गोलंदाजी मार्क वरनं महत्वपूर्ण हे षटक असेल दुसरं, जे यावेळी मात्र गोलंदाजी ट्रॅक वरनं आपण पाहतोय. सज्ज होईल पहिला बॉल पंकज ओव्हर दी विकेटने. यावेळेला मोठ्या फटक्यात कन्वर्ट करायला गेले, पंचांकडे जोरदार अपील आणि उचलून धरली आहे. परतावा लागेल माघारी. यष्टीरक्षकाने पुढचं काम केलं, विकेट खेळाडू बाद. योगेश पाटील आपण मॅन फ्रॉम अकलोली. योगी दादा आपण मुख्य मंचावरून स्थानापन्न व्हायचंय. योगेश पाटील आपण मुख्य मंचावरून स्थानापन्न व्हायचंय. आपले मित्र सागर पाटील आपल्याला मुख्य मंचावर इन्व्हाइट करतायत. योगी पाटील आपण या आणि मुख्य मंचावरून स्थानापन्न व्हायचं. मॅचकडे जाऊयात. नवा फलंदाज बॅटिंग करण्याकरिता मैदानाच्या आत फैयाज. पंकजनं मात्र पहिल्या बॉलवर विकेट मिळवून दिली आहे. पुढचा बॉल, ओहो चांगला चेंडू बघायला मिळालाय. बॉल त्या ठिकाणी पाहिला आपण तर मिडॉन वरनं लॉंग ऑनला येईल. राहुल आहेत तिकडे, लॉंग ऑनला बॉलला स्टॉप करतायत. फेक करेपर्यंत एकच धाव या बॉलवर कन्वर्ट केली, एक सिंगल या बॉलवर कन्वर्ट केली आहे. धावसंख्येचा एकंदरीत विचार केला तर या सिंगलला वाढून पुढे जात असताना आमचे स्कोरर दर्शवतील 14 धावा या ठिकाणी मात्र स्कोर कार्डवर आहेत. पंकज पुढचा बॉल वरती विकेटनं. याही वेळेला फुलर लेनची डिलिव्हरी बघायला मिळालेली. धावचीची परत एकदा संधी होती, परंतु डायरेक्ट हिट करायला कुठेतरी विचार केला. पुढचा मागचा एक्स्ट्रा धावा नकोयत या अनुषंगाने. आणि धावसंख्या पहिली 15-15. 3 विकेट आतापर्यंत गमावल्यात. 15 धावा स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात. बॉलिंग ट्रॅकवरनं पंकजला आपण पाहतोय. मोजून मापून गोलंदाजी त्याच्या माध्यमातून केली जाते. या ठिकाणी ज्या पद्धतीने गोलंदाजीची गरज आहे, संघाला अपेक्षा आहे. राहुलनं पहिलं षटक अप्रतिम हाताळलंय, त्याच्याच पावलावर फाऊल देत असताना पंकजी महत्वपूर्ण षटक मात्र खूप दर्जेदाररित्या हाताळताना बघायला मिळतोय. याही वेळेला बॅटची एज घेतलेली, तदनंतर बॉल मात्र लेग स्लिप मध्ये चाललाय. बॉलला स्टॉप केलं जाईल. एक सिंगल पुन्हा एकदा. वा पंकज वा, क्या बात आहे. अगदी कडक बॉलिंग पंकजची बघायला मिळतीये. राहुलवर थोडेसे मात्र आक्रमण केलेलं आहे, परंतु पंकजनं मात्र अगदी दर्जेदार गोलंदाजी केली आहे. 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत आणि फक्त 3 धावा, ज्यामध्ये एक महत्वपूर्ण विकेट सुद्धा होती. अशरफ ज्याला बाद करण्यामध्ये त्याला यश आलेलं, परंतु स्ट्रायकिंग एंडला निलेश सांबरे. 5 चेंडू झालेत, 8 धावा जोडल्या गेल्यात.
या वेळेला निलेश सांबरे यांच्या बॅटमधनं फटका पाहिला आपण तर लॉंगॉनच्या दिशेने येतो. एक सिंगल पुनश्च एकदा मिळते. धावसंख्या सिंगलला वाढून 17-17. शेवटचा आणि अंतिम एक चेंडू आता इथून बाकी आज. या वेळेला मात्र रडार मध्ये आलाय आणि त्या बॉलला सरळ फेकून दिलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ मॅक्झिमम. षटकार 6. धावसंख्या 2 षटका अखेरीस स्कोर कार्ड वर जोडली जाईल. तेवीस 23. राज दळवी आपण मुख्य मंचाशी संपर्क साधायचा आहे. राज दळवी, नवान गोलंदाज सागर जर्सी नंबर 12. यावेळेला आडव्या बॅटनं प्रहार करायचा होता. एक सिंगल या बॉलवर मिळतीये. मॅचकडे जाऊयात. गोलंदाजी ट्रॅकवरनं सागरला आपण पाहतोय. पुढचा बॉल घेऊन सज्ज होईल गोलंदाजी करण्याकरिता. स्ट्रायकिंग एंडला मात्र बॅटर आहेत फयाजच्या विपक्षात. वर दी विकेटनं माफ करा राऊंड दी विकेटनं डावखोऱ्या हातानं गोलंदाजी ट्रॅकवरनं आले. धावचीची संधी पुनश्च एकदा. मात्र आता फेक थोडीशी वेगवान होती. राहुलला त्या ठिकाणी बॉलला हातामध्ये कलेक्ट करता आलं नाही. एक धावसंख्या त्या ठिकाणी कन्वर्ट केली आहे. धावसंख्या 25. 2.2 षटक या ठिकाणी मात्र समाप्ती झालेत. या ठिकाणी आपण पाहू शकाल आज या स्पर्धेच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं एक आनंदाची गोष्ट आपणा सर्वांपर्यंत पोहोचली. अर्थातच सागर पाटील यांच्या पत्नी अर्थातच सान्वी सागर पाटील यांची मात्र मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये मात्र निवड झाली आज नर्सिंग या फील्डमधनं. त्यांचं आम्ही मनपूर्वक शिवकृपा वैतरणेश्वर चषकच्या वतीनं आम्ही आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीकरिता वहिनी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. जबरदस्त. 2.3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 26. 26 धावा स्कोर कार्डवर बघायला मिळत आहेत. एका बाजूने आपण अंबोडे टीम पाहतोय, दुसऱ्या बाजूने पाहिलं तर ब्रदर्स ग्रुप वालीव. या दोन संघांमध्ये लढत. यावेळी आलाय रडार मध्ये उडवून देण्याचा प्रयत्न. वेल जज कॅच त्या ठिकाणी कंप्लीट. थँक यू. थँक्यू. थर्ड अंपायर कडे या ठिकाणी मात्र रेफरल केलंय. थर्ड अंपायर कडे या ठिकाणी रेफर केलं गेलंय. थर्ड अंपायर जरा चेक करा. थर्ड अंपायर आपण चेक करून घ्यायचंय.
जो काही निर्णय असेल तो मैदानात कळवला जाईल. इट्स अ विकेट. खेळाडू बाद झालेत आणि या कॅच करिता हार्दिकजी पाटील यांच्या माध्यमातून रोख रक्कम 200 रुपयाचे कॅश प्राइज आलंय. अगदी त्या ठिकाणी आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकाल कशा पद्धतीने हे कॅच कंप्लीट केली आहे. विकेटचं पतन झालंय. खेळाडू परतलेत माघारी. धावसंख्या स्थापित 26. 2.4 चेंडूंच्या खेळानंतर संधी देऊयात एक छोटीशी आमच्या बँड पथकाला आणि पुन्हा मैदानात परतूयात. फैजान नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये फैजान. पुढचा बॉल वरती राऊंडी विकेटनं याही वेळेला फिंगर रोल केलेत. उंची बरीच गाठली आहे. कॅचला पुन्हा एकदा संधी. त्या ठिकाणी कॅच तर ड्रॉप झाली. एक कंप्लीट दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये आणि 2 धावा कंप्लीट होतील. रोशन गावित आपण संपर्क साधायचा आहे. रोशन गावित 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्या. धावसंख्या पहिली 28. 28. सज्ज होईल राऊंड विकेटनं. लेफ्ट हँडेड बॉलर सागर. यावेळेला डॉट बॉल. षटक क्रमांक या ठिकाणी संपलंय. तिसरा आणि धावा जोडल्या गेल्या स्कोर कार्डवर 28. 28. नेक्स्ट मॅच बिग फाईट. एका बाजूने असेल टीम वेदांत 11 डाकटी डहाणू आणि दुसऱ्या बाजूने असेल रॉयल स्टनर मीरा रोड. या 2 संघांमध्ये मॅच. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. बोथ टीम कॅप्टन टॉस करण्याकरिता या. गोलंदाजी ट्रॅक वरनं गोलंदाजी करण्याकरिता बॉलिंग मार्क वरनं नवा गोलंदाज यावेळी आपण पाहतोय अनिकेत. सज्ज होईल नवा गोलंदाज. बॉलिंग ट्रॅक वरनं आले. टप्पा पडल्यानंतर अगदी अप्रतिम बाउन्स. निलेश सांबरे मात्र स्ट्रायकिंग एंडला बघायला मिळतोय. त्याच्या विपक्षामध्ये दर्जेदार गोलंदाजी.
बॉल मात्र निर्धाव स्वरूपात विकेटच्या मागे 3.1 षटक या ठिकाणी संपले. 28 धावा स्कोर कार्डवर आहेत. 28. वरती विकेटनं यावेळेला मात्र रडार मध्ये आलाय निलेश सांबरेच्या. त्यानं सरळ फेकून दिलं या बॉलला. दर्जेदार षटकार. जबरदस्त जबरदस्त फलंदाजी या ठिकाणी मात्र निलेश सांबरे याच्या माध्यमातून. वैयक्तिक 17 या धावसंख्येवर खेळ करतोय. 10 चेंडू त्याने फेस केलेत. संघाची आपण धावसंख्या पाहिली तर 34. त्यापैकी अर्धी धावसंख्या ही एकट्या निलेश सांबरेची आहे. मैदानामध्ये तग धरून उभा आहे. त्याला धावा कराव्या लागतील. अजून सुद्धा 4 बॉलचा खेळ बाकी. अनिकेत सज्ज होईल पुढचा बॉल घेऊन आपल्या बॉलिंग ट्रॅकवरनं. जर्सी नंबर 16. 2 चेंडू संपलेत. धावसंख्या 34 या अंकावर आहे. सज्ज होईल वरती विकेटनं. याही वेळेला उडवून द्यायचं होतं. उंची बरीच गाठली आहे. दोघं जण त्या ठिकाणी जज करतायत. नवीन बॅटिंग करण्याकरिता संदीप सांबरे पांड्या या नावाने मात्र खूप सारी प्रसिद्धी आहे. जे फलंदाजीसाठी आलेत मैदानामध्ये. अनिकेत चांगली गोलंदाजी. 1 षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक मात्र त्याच्याकडनं चांगला आहे. कारण ज्या पद्धतीने फिरवलं या बॉलला. हाही चेंडू जर का वेगवान असता तर डेफिनेटली निलेश सांबरेने या बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं असतं. फिंगर रोल केलेले या बॉलवर गती अजिबात दिली नाही. ज्या कारणाने मात्र कॅच आउट झालेत फलंदाज. या वेळेला पुन्हा एकदा वेग दिलाय आणि त्या ठिकाणी फिल्डर होते. त्यांच्याकडनं क्षेत्ररक्षण मात्र अगदी चांगलं बघायला मिळालंय. जो काही निर्णय आहे तो पंच आम्हाला दर्शवतीलच. इट्स अ सेफ असं पंचांनी दर्शवलं. म्हणजे एकच धाव. वा क्या बात आहे. जबरदस्त फिल्डिंग. त्या ठिकाणी जे फिल्डर होते ज्यांनी दुसरं षटक हाताळलंय पंकज थर्ड अंपायरकडे या ठिकाणी मात्र चेक करायला सांगितलेलं आहे. थर्ड अंपायर चेक करतील आणि त्यानंतर जो फायनल डिसिजन आहे तो कळवला जाईल. मुकेशजी शेलार यांचं या ठिकाणी आगमन होत असताना बघायला मिळते. त्यांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. त्यांच्यासोबत राहुलजी पाटील साहेब उपस्थित झाले. त्यांचंही सहर्ष स्वागत. दोन्ही मान्यवर वेलकम आपल्या या शिवकृपा वैतरणेश्वर ट्रॉफीमध्ये. सहर्ष स्वागत. इट्स अ सेफ. वा पंकज जबरदस्त जबरदस्त. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलंय. सागर होते तिकडे. माफ करा सागर. अगदी अप्रतिम कामगिरी. संघाकरिता तब्बल 5 धावा नक्की वाचवल्यात. तीन 3.4 चेंडू संपलेत. धावसंख्या 35. दोन्ही टीमचे कॅप्टन्स नेक्स्ट मॅच धाकटी डहाणू आणि दुसऱ्या बाजूनं मीरा भाईंदर या दोन संघांमध्ये लढत आहे. बॉल चाललाय मीरा रोड. एक सिंगल डबल कंप्लीट. तिसऱ्याच्या प्रयत्नामध्ये तिसऱ्याकरिता जात असताना मात्र धावचीत झालेत. शेवटचा अंतिम 1 चेंडू इथून बाकी.
37 37 धावा स्कोर कार्डवर. शेवटचा अंतिम एक चेंडू बाकी आहे. नवीन फलंदाज आलाय मैदानाच्या आतमध्ये. मंथन आलेत. मंथन फलंदाजीसाठी. शेवटचा आणि अंतिम एक चेंडू मात्र स्ट्रायकिंग एंडला. फलंदाज आपण पाहिले तर संदीप आहेत. अक्षय शेवटचा एक चेंडू. या वेळेला मात्र नाही, धाव नाही, विकेट नाही, काहीच नाही. बॉल एकदा विकेट किपरनं कलेक्ट केला की तो बॉल निर्धाव ग्राह्य धरला जातो. धावसंख्या स्कोर कार्डवर जोडली गेली आहे 37. येणारे बॉल आहे 24 आणि 24 चेंडूत करायचे तुम्हाला 38. 24 चेंडू आणि 38 ची गरज. त्या ठिकाणी आपण टॉस बॉक्स मध्ये जाणार आहोत. त्या ठिकाणी तुमच्या समोर टॉस बॉक्स मध्ये जॉईन होतील सूरज पाटील सर. थँक्यू. तर टॉस करण्याकरिता पाहुण्यांना या ठिकाणी आपण आमंत्रित करत आहोत. सागर पाटील मान्यवरांना घेऊन येत आहेत. सचिनजी शेलार सोनटक्के यांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी यायचं. यांच्यासोबत हार्दिक पाटील सर, प्लीज वेलकम. तर मान्यवर या ठिकाणी आलेले सचिनजी शेलार, मॅनफॉर्म 100% भिवंडी यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. टॉस करणार आहोत. एका बाजूला कैलाजी तरे साहेब यांचा संघ, वडाक्रीडा असोसिएशनचे सचिव कैलाजी तरे यांची टीम, धाकटी डहाणू वेदांत 11 धाकटी डहाणू. विपक्ष रॉयल स्टार मीरा रोड. सचिनजी शेलार यांच्या शुभ हस्ते टॉस केला जात आहे. हेड अँड टेल and toss win. वेदांत 11 डहाणूच्या विपक्षामध्ये रॉयल्स मीरा रोड. आपण टॉस जिंकलेले. व्हॉट्स युअर नेम? जुनेद चोगले. जुनेद चौगले आमच्या सोबत जोडलेले आहेत. 4 ओव्हरची मॅच असेल. टॉस आपण जिंकलाय. मनामध्ये काय? फिल्डिंग घेणार. फिल्डिंग करताना समोर धाकटी डहाणू संघ. या सीझन मध्ये यांच्यासोबत तुमची मॅच किती वेळा झाली, किती वेळा टक्कर झाली? आता फर्स्ट टाइम आहे. क्या बात आहे. एका बाजूला डहाणू, दुसऱ्या बाजूला मीरा रोड एकमेकांना पहिल्यांदा भेटतायत. शिवकृपा वैतरणेश्वर ट्रॉफी 24 बॉलचा खेळ आहे. काय स्ट्रॅटेजी असेल? कमच्या कम मध्ये खोलणार. वेल डन बॅट्समॅन कॅप्टन. आणि कॅप्टन आमच्या समेत जोडलेले आहेत वेदांत 11 धाकटी डहाणू, वाडा क्रीडा असोसिएशनचे सचिव कैलाजी तरे तुमच्या टीमचे ओनर आहेत. वेदांत 11 धाकटी डहाणू टीमचे. वाडा टेनिसमध्ये आपण अनेक फायनल खेळलेले आहात. प्रथम, द्वितीय, तृतीयमध्ये अनेक वेळा पोहोचलेला आहात. मीरा रोडसोबत पहिली मॅच होते या सीझन मधील. मनामध्ये काय? काय नाही, आमचा बेस्ट देण्याचा मी प्रयत्न करू. जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न. कुठले कुठले खेळाडू तुमच्या इन ॲक्शनमध्ये या सीझनमध्ये, या स्पर्धेमध्ये इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील? मयूर मर्दे, विनीत अंबिरे आणि करण अंबिरे. करण अंबिरे, मयूर मर्दे आणि विनीत अंबिरे असे 3 स्टार कास्ट प्लेयर आहेत. त्यांच्यासोबत चांगले अनेक खेळाडू आहेत. मीरा रोड ही टीम सुद्धा रॉयल्स खूप चांगल्या पद्धतीने फॉर्ममध्ये. धन्यवाद सचिन शेलार. प्लीज वेलकम VIP डायस. ओव्हर टू कम बॉक्स. धन्यवाद सूरज पाटील. पहिल्या ओव्हर करता जाकीर इनामदार जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता आणि त्याच्या विपक्षामध्ये तारणहार असं म्हणायला वावगं ठरणार नाही. हा आंबोडे संघ ज्याच्या फलंदाजीनं उभा राहिलाय, ज्याच्या दर्जेदार खेळाडू जो सातत्यानं आपलं नावलौकिक प्रस्थापित करतोय, तो राहुल पाटील ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिला बॉल तिथे वळवण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू निघत असताना पाहायला मिळतोय.
अगदी योग्य टप्प्यावरची गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. सागर त्याच्या साथीनं आपल्याला मैदानात पाहायला मिळते. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना जाकीर इनामदार, ज्याला आपण सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहत आहे. यानंतर वेदांत 11 कैलास तरे फॅन टीम धाकटी डहाणू जो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल संघ, आणि त्यांच्या विरोधामध्ये रॉयल स्टनर मीरा रोड. यावेळेस मात्र हा बॉल तिथे एक सिंगल करता खेळलाय आणि सिंगल मिळवण्याचा जो उद्देश आहे तो तिथे पूर्ण केला जाईल. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या पुढे सरकत असताना एकंदर 1 या आकड्यावर, 0वरनं 1 या आकड्यावर आज एक गाव एक संघ खुला गट जो आपल्याला पाहायला मिळतोय. एक गाव एक संघ असोसिएशनच्या बाहेरच्या ज्या टीम आहेत त्या आज या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतात. तगड्या मॅचेस आज आपल्या प्रेक्षकांना इथे अनुभवता आल्या. अकलोली आणि चिंचगर अगदी रंगतदार सामना झाला, ज्यामध्ये अकलोली संघ विजयी झाला. दुसऱ्या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर टीम शैलेश 11 शैलेशजी सयाम यांचा जव्हार संघ तो मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळाला, आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम नित्यसाई गणेशपुरी, ज्यामध्ये नित्यसाई गणेशपुरी हा संघ विजयावर शिक्कामोर्तब करताना आपल्याला पाहायला मिळाला. मॅच क्रमांक 3 मध्ये मॅच क्रमांक 4 सध्या प्रगतीपथावर आहे. एका बाजूने टीम आई गावदेवी अंबोडे आणि त्यांच्या विरोधामध्ये ब्रदर्स ग्रुप वालिव, या दोन टीम मध्ये ही मॅच सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. 2 चेंडूचा खेळ, धावसंख्या 1 आहे. पुढचा बॉल इथे शरीरापासून दूर खेळलाय, बॉलला हवेमध्ये उडवलाय क्षेत्ररक्षक, तो बॉलच्या खाली, कॅच तिथे केला जाईल, कॅरी, विकेट मिळतीये खेळाडू बाद. धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या 1-1 अशी स्थिती आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय, ज्यामध्ये 1 धाव खर्च केली आहे जाकीर इनामदार, जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. 1 डाऊनच्या स्वरूपानं मैदानाच्या आतमध्ये राहुल पाटील याचाच बंधू अक्षय पाटील जो मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते. राहुल पाटील आणि अक्षय पाटील हे 2 बंधू आता मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. मॅच अगदीच रंगतदार आहे. इथे कोण जिंकतोय कोण पराभूत होतोय ते प्रत्येकाला पाहायचंय. प्रेक्षक वर्ग अगदी चांगल्या संख्येने इथपर्यंत दाखल झालाय, त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज लाजवाब खेळ एक गाव एक संघ माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. उद्या या मैदानावर यायला विसरू नका, कारण उद्या खुल्या गटाचे दर्जेदार खेळाडू ते इथपर्यंत पोहोचतील आणि आपला दर्जेदार खेळ या स्पर्धेच्या निमित्तानं दाखवतील. पुढचा बॉल इथे मात्र चांगला चेंडू आहे, अँगल क्रिएट करायचा आहे. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू निघतोय. थोडासा राहुल नाराज आहे, कारण सिंगल डबल घेऊन तरी स्ट्राईक रोटेट करणं ते गरजेचं आहे. धावसंख्या जरी कमकुवत असली तरी वालिव संघ चिवट खेळाडूंचा संच म्हणून ओळखला जातो. परिस्थिती कितीही खराब असली तरी त्या परिस्थितीवर मात कशी करायची, कसं लढायचं ते त्यांना अगदी योग्यतेने ठाऊक आहे. इथे आणखी एक फुलटॉस बॉल तो मिस केलाय. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना पाहिलं मिळतंय. 5 चेंडूचा खेळ, त्यानंतर 1 धाव ही धावफलकावर लागली गेली आहे. 1 विकेटच्या पतनानंतर राहुल थोडासा नाराज दिसतोय मैदानामध्ये, आणि का असू नये, कारण दर्जेदार खेळ त्याच्या माध्यमातून दाखवला जातोय आणि इथे हाराकिरी ती अक्षय पाटील करतोय. आणखी एक चांगला बॉल तिथे मिड ऑन घेतलाय, त्यामुळे रन घेण्याचा कुठलाही मोह नाहीये. बॉल इथे डॉट आलाय. ओव्हर समाप्त झाली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती एकेरीस. धावफलकावर धावसंख्या फक्त 1 विकेटच्या पतनानंतर आता येणारे 18 बॉल शिल्लक आहेत, आणि 18 बॉल मध्ये विजयाकरता जर आपण पाहिलं तर इथनं 37 या धावसंख्येची गरज आहे. मॅच मध्ये आता कमबॅक झालंय असं म्हणायला हरकत नाही. टीम ब्रदर्स ग्रुप वालिव या टीमचा पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे. अगदी योग्य टप्प्यावरची गोलंदाजी ती तिथे आपल्याला पाहायला मिळाली. ओव्हर नंबर 2 मध्ये संदीप सांबरे मला वाटतं तो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी व्यूहरचना, थोडासा बदल तो केला जाईल, कारण मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक असणारं जे पहिलं षटक आहे ते मॅन्डेटरी पॉवर प्ले करताचं पहिलं षटक अगदी योग्य तऱ्हेनं जाकीर इनामदारनं मैदानाच्या आतनं हाताळलं.
अगदी लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळाली. नुकताच जर आपण पाहिलं तर वालिव प्रीमियर लीग ही स्पर्धा संपन्न झाली. त्या वालिव प्रीमियर लीगचा या टीम ला खूप जास्त फायदा झाला आणि वालिव प्रीमियर लीगमुळेच वालिवचा एक तगडा संघ तो उभा राहतोय आणि सातत्यानं चांगला परफॉर्म करतोय. राहुलजी घरत ज्यांच्या माध्यमातून सातत्यानं वालिव प्रीमियर लीगचं आयोजन केलं जातं आणि याही वर्षी अगदी थाटामाटात ती वालिव प्रीमियर लीगची स्पर्धा संपन्न झाली. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज संदीप सांबरे तो गोलंदाजीच्या ट्रॅकवर सज्ज होते. समोर स्ट्रायकर एंडकडे या टीमचा तारणहार जो मी मगाशी उल्लेख केला ना की या फलंदाजाच्या फलंदाजीवर आंबोडेकरांचं पूर्ण भवितव्य ते दडलेलं असतं तो राहुल पाटील. इथे राहुलनं रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही आहे. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. तिथे रिव्ह्यू घेतलाय राहुल पाटीलनं. बॅटिंग साईड रिव्ह्यू आहे आणि अंपायर रिव्ह्यू आहे, माफ करा. तिथे अंपायरनं रिव्ह्यू घेतलाय. काय डिसिजन येतोय ते आपल्याला बघायचंय. इट्स अ फेअर बॉल. तिसऱ्या पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. इथे इट्स अ फेअर बॉल आणि तिसऱ्या पंचांची या मैदानावरची एक वेगळी गोष्ट आहे की टेक्निशियन रूम आहे जिथे कोणाचाच हस्तक्षेप नाही आहे कारण ती वेगळी आहे. त्यामुळे तिसऱ्या पंचांनी हा निर्णय दिलाय. इथे मात्र चांगला बॉल, आणखी एक दर्जेदार चेंडू रिव्हर्स सातत्यानं खेळण्याचा प्रयत्न होतोय मात्र बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन होत नाहीये. बॉल देहेष्टीवर आदळताय. संदीप सांबरे अगदी चांगली गोलंदाजी सध्या त्याच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्प्यावर भेदक मारा तो त्याच्या वतीने मैदानाच्या आतनं साकारला जातोय. इथे मात्र आणखी एक चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. राहुल पाटील वरचं ही दडपण वाढलंय. बॉल निर्धावच्या स्वरूपाने येतोय. 3 चेंडूचा खेळ, तदनंतर धावसंख्या फक्त 1. लाजवाब गोलंदाजी संदीप सांबरे सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं करतोय. यावेळेस मात्र कव्हरमध्ये खाली क्षेत्राची निवड केली आणि बॉलला फेकून दिलंय. सीमा रेषा पार. रन्स मिळतील 4. चौकार. पुढचा बॉल संदीप सांबरे. यावेळेस मात्र तिथे अगदी योग्य तऱ्हेने खेळला. क्षेत्ररक्षक आहे. 1च रन त्यावर समाधान मानावं लागेल. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते 6 या आकड्यावर. विजयाकरता अजूनही 32 धावसंख्येची गरज आहे. येणारे बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत 13 चेंडू आणि 32 धावा या विजयाकरता बनवायच्या आहेत. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला आणि या 5 बॉल नंतर धावफलकावर धावसंख्या 6 धावा आहे. इथे वाईटचा इशारा आलाय. ऑफस्टॉपच्या अतिरिक्त बाहेर राहिलाय त्यामुळे पंचांनी त्याला वाईट म्हणून करार केलाय. धावसंख्येमध्ये भर होती. या धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या 7 ऑन बोर्ड. 7 धावा. पुढचा बॉल. यावेळेस मात्र अक्षयनं बॉलला उडवलंय. उंची जास्त, लांबी तेवढीशी नाहीये. मुबारक खान बॉलच्या खाली कॅच कॅरी. विकेट मिळतीये. फलंदाज बाद. धावसंख्या जर आपण पाहिलं तर 7ला 2 विकेट. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गुलजार. एफडीसी कुडूसची स्पर्धा आणि एफडीसी कुडूसच्या ज्या स्पर्धेत ज्यानं पवन केनेला एका जागेवर 5 बॉल उभं केलं तो गुलजार. ज्यानं या तालुक्यात येताना अगदी दर्जेदार गोलंदाजी केली होती तो गुलजार गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. बघूया गुलजार इथे त्याच्याकडनं कशा पद्धतीने इथे गोलंदाजी केली जाईल. समोर स्ट्रायकर एंड कडे
यावेळेस मात्र हा बॉल राहुल पाटील दर्जेदार कलात्मक आणि दर्शनीय फटका खेळतोय षटकार. आता मात्र धावसंख्या सुस्थितीमध्ये यायला सुरुवात झाली. एक षटकार गुलजारच्या विरोधामध्ये राहुल पाटीलनं मैदानात खेचलाय. राहुलला नेहमीच जो रोल अदा करावा लागतो ना, तो रोल आजही या दर्जेदार स्पर्धेमध्ये करावा लागेल. आंबोडेकरांकरता एक मोठी स्पर्धा आहे आणि या मोठ्या स्पर्धेत खेळत असताना दर्जेदार खेळ तो राहुल पाटीलला मैदानात दाखवावा लागेल. गोलंदाजाच्या ट्रॅकवर गुलजार आपल्या षटकातील पुढचा बॉल समोर स्ट्रायकर एंड कडे राहुल पाटील. इथे रिव्हर्स या आधी मिस करत होता, यावेळेस मात्र बॉलला खेळलाय सीमा रेषा पार. दर्जेदार पद्धतीने चौकार 4. बँड थँक्यू. गुलजार पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर राहुल पाटील त्याच्या विपक्षामध्ये. इथे आणखी एक दर्जेदार क्वालिटी ब्रँडेड स्ट्रोक षटकार. लाजवाब बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमधनं होत असताना आपल्याला पाहायला मिळते. षटकार चौकारांची आतिषबाजी क्रिकेटमध्ये गरजेची असते आणि ती षटकारांची आतिषबाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. राहुल पाटील मैदानाच्या आतमध्ये आणि राहुल पाटील अगदी दर्जेदार खेळ दाखवतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या धावफलकावर 23 आहे. विजयाकरता अजूनही येणारे बॉल शिल्लक आहेत. इथनं 9 आणि रन्स बनवायच्यात 15. मॅचला सोपं केलंय कारण पूर्वार्धामध्ये जर आपण पाहिलं तर हव्या तेवढ्या रन्स त्या धावफलकावर लावल्या नव्हत्या. ब्रदर्स ग्रुप वालीव या टीमना तेजल 11 हा संघ सातत्यानं आपल्याला वालीवचा खेळताना पाहायला मिळतो. आज ब्रदर्स ग्रुप या नावानं हा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. इथे मात्र चांगला फटका तो खेळला गेला. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवर झेपावतोय. 1 रन तिथे कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेकरता प्रयत्न आणि सुरक्षित 2 तिथे कंप्लीट केल्यात. या 2च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदर 25 या आकड्यावर. विजयाकरता अजूनही 13 धावसंख्येची गरज आहे. येणारे बॉल शिल्लक आहे 8. गुलजारच्या या षटकात दमदार बॅटिंग झाली आहे. अगदी महागडं ठरवलंय. षटकार चौकारांची आतिषबाजी त्याच्या विरोधामध्ये ती आपल्याला इथे पाहायला मिळाली राहुल पाटील कडनं. यावेळेस वा लाजवाब घुटना टेक आणि हा फॉलोविंग स्वीप देक असं म्हणायला एका षटकात मॅचचा चेहरा मोहरा संपूर्ण चित्र बदलवलंय. लाजवाब फटकेबाजी. राहुल पाटील विजयाचा होलसेल कॉन्ट्रॅक्टर असं म्हटलं जातं त्याला आणि आंबोडेकरांचा विजयाचा हा होलसेल कॉन्ट्रॅक्टर दर्जेदार पद्धतीने धावा बनवतोय. आणि यावेळेस हा बॉल तिथे सीमा रेषा पार. षटकार आणि या षटकारानं धावसंख्या स्कोर लेवल
पुढचा बॉल धीरज झा आहे आणि इथे एक रन इथे कंप्लीट केले जाईल. राहुल पाटीलच्या या दमदार बॅटिंग करता हार्दिक पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज येते आणि मॅन ऑफ द मॅच सुद्धा तेच आहेत. राहुल पाटील या मुख्य मंचावर. राहुल आपल्याला प्राइज देऊन आपला सन्मान केला जाईल. थँक्यू बँड पथक. थँक्यू थँक्यू थँक्यू. सन्माननीय महेंद्रजी पष्टे साहेबांकडनं ही 500 रुपयाचे कॅश प्राइज असं येत आहे. असं एकंदर